नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर पहिल्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतातील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं। मल्चिंगवर लागवड केलेली असेल तर तण कमी प्रमाणात येणार आहे। त्याच पद्धतीनं बिना मल्चिंगची लागवड केलेली असेल तर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं आपण बेडवरील तसेच 2 ओळींमधल्या तणांचा आपल्याला खुरपणी किंवा निंदणी करून तणांचं नियंत्रण करायचं आहे। त्याच पद्धतीनं रोपांची लागवड केल्यानंतर 20 ते 28 दिवसाच्या दरम्यान आपण 20 लिटरच्या पंपाला 20 ग्राम 70% मेट्रिब्युजिन, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 20 ml 5% टार्गा सुपर ही 2 तणनाशक एकत्रित मिक्स करून आपल्याला या तणनाशकाचा जमिनीमध्ये ओलावा असताना फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या एकदल द्विदल त्याच पद्धतीनं रुंद व अरुंद पानाच्या तणांचं आपलं नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं जर आपला प्लॉट बिना मल्चिंगचा असेल तर रोपांची लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं किंवा पॉवर टिलरच्या सहाय्यानं आपल्याला आपल्या टोमॅटो पिकाला मातीची भर देणं देखील गरजेचं असतं, जेणेकरून 2 ओळीमध्ये आलेल्या तणांचं नियंत्रण होणार आहे। त्याच पद्धतीनं मातीची भर दिल्यामुळं टोमॅटोच्या झाडाला अधिक फुटवा होणार आहे, फुलकळीची संख्या वाढणार आहे, योग्य पद्धतीनं फळांची सेटिंग होणार आहे। तर 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला बिना मल्चिंग केलेल्या टोमॅटोच्या प्लॉटला मातीची भर देणं अतिशय गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।